माणसाचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं नवी काही शिकण्याची त्याची इच्छा कमी होते. त्याच्या शरीरापेक्षा त्याचं मन आधी थकतं. आता माझ्याच्यानं काही होणार नाही असं उगाचच मन म्हणू लागतं. मात्र काही माणसं त्यांच्या वाढत्या वयातही मनानं तरुण राहतात. काहीतरी करत राहण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कराडच्या मंगला आवळे या आजीही त्यातल्याच एक. ही कहाणी आहे नांदगाव कराडमधील 65 वर्षांच्या मंगला आजींची. आयुष्याच्या ताणाला सकारात्मकतेचा आयाम जोडला की नवीन आशा पल्लवित होतात. नाविन्याची जोड जगण्याला अर्थ देते आणि इतरांसाठी ती प्रेरणा होते. निवृत्तीच्या वयात म्हणजे वयाच्या 65व्या वर्षी रिक्षा चालवायला शिकून मंगला आजींनी रोजगाराची संधी स्वतःसाठी निर्माण केली, ज्यामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळत असल्याचं त्या सांगतात. मी रिक्षा चालवते तेव्हापासून मी चांगलीच झाली आहे आणि माझा आजार सुद्धा असं पळून गेल्यासारखं झालं. आजारातनं सुद्धा मी आता काही दिवसांना पाक आजारातनं अशी मुक्तच होईल. मला आता साखर किंवा काय असा असला आजार राहणारच नाही. 15 दिवसात रिक्षा शिकून मी चालवायला लागली. आता मला सगळी माणसं आपली बरी म्हणते, ती बरी वाटतंय म्हणून मला बी स्वतःला समाधान वाटतंय. रहदारीचे रस्ते असोत किंवा वाहतुकीचे नियम, सगळ्याच आघाड्यांवर मंगला आजी 100पैकी 100 गुण मिळवत आहेत. कौतुक, कुतूहल, शाबासकी, प्रोत्साहन अशा सगळ्या नजरा मंगला आजींच्या रिक्षातून प्रवास करताना अवतीभोवती दिसतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं आजी लर्निंग लायसन्स असेल किंवा पक्कं लायसन्स असेल, या दोन्ही टेस्टना चांगल्या पद्धतीनं सामोऱ्या गेल्या. अतिशय आत्मविश्वासपूर्ण असं त्यांचा एकूण सगळा वावर होता. पक्क्या टेस्टच्या वेळेस त्यांनी जो आमचा डिझाइन असलेला ट्रॅक आहे, त्यामध्ये उंचवटे आहेत, त्यामध्ये उतार आहे, वळणं आहेत. तर ह्या सगळ्या ठिकाणी अतिशय सराईतपणे आजींनी टेस्ट दिली आणि आम्हाला सुद्धा अचंबित व्हायला झालं, की इतक्या वयस्कर असणाऱ्या आजी खूप चांगल्या पद्धतीनं रिक्षा चालवतात. त्याच्यावर त्यांनी तुमची टेस्ट पास होऊन शिक्कामोर्तब केलं. रिक्षा चालवायला शिकावं या विचारापासून सुरू झालेला प्रवास, त्यांचा हट्ट आज इतर महिलांना सुद्धा पुढे येण्याची प्रेरणा देत आहे. या परिवर्तनाचा साक्षीदार असलेला त्यांचा मुलगा सांगतोय, रिक्षा घरी असल्यामुळं आई माझ्याकडे हट्ट करत होती की अरे बाबा, ही रिक्षा कित्येक दिवस झाला आता बसूनच आहे, तू कामावर जातोयस, तुलाही चालवणं होत नाही, एकतर ती रिक्षा विकून तरी टाक, नाहीतर मग काय कर, मला तरी रिक्षा शिकव, असं आईनं मला सांगितलं. माझ्या वाढदिवसा दिवशी रिक्षाच गिफ्ट देतो म्हणून आईला त्या दिवशी मी रिक्षा शिकवायला सुरुवात केली आणि आईनं चांगला रिस्पॉन्स दिला. संधी नाही, रोजगार नाही अशी नाना कारणं देत कष्टापासून पळ काढण्याच्या मानसिकतेवर घातलेला हा घाव आहे. जगण्याला अर्थ देताना हवी फक्त प्रबळ इच्छाशक्ती. दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे, सातारा.